आपले कपडे तर खूप छान असतात, पण तरी असं वाटतं की लुक काहीतरी छान दिसतच नाहीये, काहीतरी मिसिंग आहे. किंवा आरशात बघितल्यानंतर पण लुक तरी बोरिंग दिसायला लागतो, डल दिसायला लागतो किंवा हवा तसा कॉन्फिडन्स येत नाही. कितीही छान कपडे घेतले तरी असं वाटत नाही की आपण काहीतरी असं छान स्टायलिंग केलंय किंवा छान असं फ्रेश दिसतोय, सुंदर दिसतोय किंवा इम्प्रेसिव्ह वाटतोय. आजचा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांसाठी आहे ज्यांना असं वाटतं की फक्त छान दिसायचं ना तर खूप महागाचे कपडे हवेत. असं अजिबात नाही. अगदी साध्या सिंपल कपड्यांमध्ये पण तुम्ही जर छान स्टायलिंग केलं ना तर अतिशय सुंदर, इम्प्रेसिव्ह आणि त्यासोबतच स्वतःला खूप छान वाटणारा असा लुक अगदी इझिली मिळू शकतो. कोणत्या ह्या गोष्टी आहेत आणि कसं छान स्टायलिंग करायचं हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो इथं मी माझा बिफोर आणि आफ्टर लुकचा फोटो दाखवलाय. हे बघून तुम्हाला काय वाटतं? पहिल्या लुक मध्ये कपडे तर सेम तेच आहेत, ड्रेस तोच आहे, काहीही चेंज केलेलं नाहीये. पण तरीही पहिला लुक बघा किती बोरिंग वाटतोय किंवा असं काही असं बघितल्यानंतर आय कॅची काहीच वाटत नाहीये, इम्प्रेसिव्ह काहीच वाटत नाहीये. अगदी साधा सिंपल घरात असल्यासारखा गबाळा बोरिंग लुक झालेला आहे. आणि तो सेम ड्रेस पण दुसऱ्या फोटोमध्ये किती सुंदर दिसतोय, किती पॉलिश दिसतोय किंवा त्या ड्रेसला किंवा त्या लुकला एक छान अशी स्टाईल, छान अशी फ्रेश व्हाईब मिळालेली. कशामुळे हे चेंज झालं? तर या साध्या सिंपल 5 गोष्टींमुळे. कोणत्या त्या? तर सगळ्यात फर्स्ट म्हणजे तुम्ही केलेली हेअरस्टाईल. तुम्ही म्हणाल की हेअरस्टाईलने असा काय फरक पडणार आहे? हेअरस्टाईलने प्रचंड डिफरन्स पडतो आपल्या लुकमध्ये. आपण केस कसे स्टाईल करतोय, आपण कोणत्या ड्रेसवर, साडीवरती, जीन्सवरती कशी हेअरस्टाईल करतोय याच्यावरती त्या ड्रेसचा पूर्ण लुक डिपेंड असतो. तुम्ही सेलिब्रिटीज वगैरे पण बघितले असतील, कधी असे केस असे काहीतरीच केलेले आहेत, असे टाईट ओढून बांधलेले आहेत असं दिसतं का? त्यांचा लुक त्यांच्या हेअरस्टाईलमुळे अतिशय छान होतो, अतिशय छान डिफाईन होतो किंवा एक जे ओव्हरऑल स्टायलिंग आहे ते खूप सुंदर दिसायला लागतं, रिफ्रेशिंग दिसायला लागतं. त्यामुळे हेअरस्टाईलचा अतिशय महत्वाचा रोल आहे आपल्या दिसण्यामध्ये. मी फक्त काय केलं तर पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी साधी सिंपल अशी वेणी घातलेली होती, केस ओढून बांधलेले होते आणि त्याच्यामुळे काय होत होतं की माझा जो चेहरा आहे ऑलरेडी थोडासा स्क्वेअर शेप मध्ये असणारा आणि तशी केलेली हेअरस्टाईल त्याच्यामुळे चेहरा खूप मोठा वाटत होता. एक लुक बघताना पण असा थोडासा ओल्ड असल्यासारखा किंवा थोडासा एज्ड वुमन असल्यासारखा असा दिसत होता. त्यामुळेच लुक जर छान बनवायचा असेल, स्टायलिश छान दिसायचं असेल तर थोडंसं हेअरस्टाईलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. छान प्रकारे केस कट करणं, त्यासोबतच त्यांची व्यवस्थित सेटिंग करणं आणि हेअरस्टाईल करताना पण अगदी केस गच्च बांधलेली अशी करण्यापेक्षा जर केस फ्लोई ठेवले, थोडेसे जर चेहऱ्यावरती येणाऱ्या फ्लिक्स असतील तर त्यामुळे पण लुक खूप छान दिसतो आणि ओव्हरऑल लुक पण आपल्या स्वतःला पण अगदी सुंदर आणि अगदी स्टायलिश वाटायला लागतं. नंबर 2, ओढणीची घेतलेली स्टाईल. इथे मी अगदी गळ्यात अशी ओढणी टाकलेली आहे, त्याला व्यवस्थित पिनअप केलेलं नाहीये किंवा ओढणी थोडीशी कॉन्ट्रास्ट केली नाही किंवा घेताना पण तिला स्टायलिश प्रकारे घेतलं नाही. त्यामुळे पण काय झालं, लुक पूर्ण असा बॉक्सी दिसायला लागला किंवा एक जो असं म्हणतात ना छान काहीतरी केलंय, स्टायलिश घातलंय असं अजिबात वाटत नाही. तेच जर तुम्हाला लुक छान करायचा असेल तर या ओढणीऐवजी तुम्ही थोडंसं कॉन्ट्रास्ट करू शकता, स्टोल यूज करू शकता किंवा ओढणी स्टोल दोन्ही यूज न करता एखादं जर छान तुम्ही लॉंग नेकलेस घातलं, लॉंग नेक पीस घातलं, स्टायलिश दिसणारं, थोडं ट्रेंडी असणारं तर लुक आणखीन जास्त छान होतो, आणखीन जास्त पॉलिश, आणखीन जास्त छान डिफाईन व्हायला लागतो. सो ओढणीची स्टायलिंग करताना तुम्ही ही एक गोष्ट किंवा ड्रेसवरती ओढणी घेताना ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट म्हणजे घातलेली ज्वेलरी. मी म्हणाल प्रत्येक ड्रेसवरती काय ते गळ्यात, कानात सगळं घालायचंय. आम्हाला नाही फार ज्वेलरी घालायला आवडत. पण मलाही पूर्वी तसंच वाटायचं. मी अशी फार काही ज्वेलरी घालत होते, फार कानातले, गळ्यातले घालत होते असं नाहीये. किंवा अजूनही मला खूप जास्त असं ज्वेलरी, खूप जास्त हेवी काही घालणं आवडत नाही. म्हणून काहीच घालायचं नाही, काही स्टायलिश ट्रेंडी ट्राय करायचं नाही असं होतं का? असं अजिबात नाही. सो इथे मी फक्त काय केलं, इथे मी ज्वेलरी थोडीशी चेंज केली. आधी मी फक्त कानातले घातले होते, बाकी कोणतीही ज्वेलरी नव्हती. त्यात ती बॉक्सी टाईप घेतलेली ओढणी. त्याच्यामुळे लुक खूप असा म्हाताऱ्यासारखा, गबाळ्यासारखा झाला होता. इथे मी फक्त चेंज केलं, थोडीशी छान अशी ज्वेलरी ऍड केली, एक छान असा नेकपीस घातला लॉंग असणारा, मॅच होणारा आणि त्यासोबतच त्याच्यावरती मॅच होणारी सुंदर अशी झुमकी स्टाईल केली. त्याच्यामुळे काय झालं, लुक पण छान झाला, लुक आणखीन जास्त फ्रेश वाटायला लागला. छान स्टायलिंग केल्यामुळे स्वतःला पण मला असं छान वाटायला लागलं की अरे वा, आपण आज छान दिसतोय, छान वाटतोय किंवा स्वतःला एक कॉन्फिडन्स आला इतरांमध्ये जाण्यासाठी किंवा मिररमध्ये बघताना पण मला स्वतःला जी मी आधी डल वाटत होते, बोरिंग वाटत होते, ती स्वतःला मी छान अशी इम्प्रेसिव्ह वाटायला लागले किंवा बघताना आपण छान दिसतोय, आज छान स्टायलिंग केलेलं आहे
असं वाटायला लागलं आणि त्यामुळे पण माझा कॉन्फिडन्स आणखीन जास्त वाढला. सो ही एक गोष्ट तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता. नेक्स्ट म्हणजे मेकअप. मेकअपचा आपल्या लुकवरती प्रचंड इफेक्ट होतो. मेकअपमुळं आपला लुक प्रचंड चेंज होतो, सुंदर दिसायला लागतो. हेवी अगदी चमकता मेकअप करण्यापेक्षा सुंदर क्लासी दिसणारा, इलिगंट दिसणारा जर तुम्ही मेकअप केला, तसं थोडंसं लिप शेड एखादी, त्यानंतर थोडं काजळ वगैरे असं जर ट्राय केलं तर 100% तुमचा लुक प्रचंड सुंदर होणार आहे. पहिल्या फोटोमध्ये मी अजिबात काहीही मेकअप केलेला नव्हता, फक्त लिप ग्लॉस लावला होता आणि साधी सिंपल बोरिंग दिसत होती. पण तेच इथे बघा, मी इथे फक्त काय केलं, थोडीशी लिपस्टिक ऍड केली, काजळ ऍड केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं कॉम्पॅक्ट ट्राय केलं. या एवढ्याशा छोट्याशा गोष्टींमुळे काय झालं, मला स्वतःलाही मी छान अशी प्रेझेंटेबल वाटायला लागले, सुंदर वाटायला लागले. थोडीशी लिपस्टिक वगैरे लावल्यामुळं आपल्या स्वतःला ना एक कॉन्फिडन्स यायला लागतो आणि जेव्हा आपण सुंदर दिसतो ना, तेव्हा आपण सगळ्यात जास्त कॉन्फिडंट असतो. सारा अली खानचा एका मूव्हीमध्ये डायलॉग आहे, जेव्हा मी छान दिसते, जेव्हा मी सुंदर सेक्सी वाटत असते, तेव्हा मी सगळ्यात जास्त कॉन्फिडंट असते. सो येस, तसंच आहे. थोडासा जर मेकअप ऍड केला, फार झगामगा करण्यापेक्षा थोडासा मिनिमम, थोडासा क्लासी दिसणारा, स्वतःला छान सूट होणारे अशी एखादी लिप शेड, काजळ, एखादी छोटीशी टिकली, हे जर थोडं आपण ऍड केलं ना, आपल्या स्वतःलाही आपण खूप सुंदर वाटायला लागतो आणि त्याच्यामुळे पण आपला लुक खूप छान होतो. आणि लास्ट म्हणजे घातलेले फुटवेअर्स. फुटवेअरचा आपल्या स्टायलिंगमध्ये प्रचंड महत्वाचा रोल आहे. चंकी फुटवेअर्स घातलेत, फार ग्लॉसी हिल्स घातल्यात, तर आपण स्वतःला अनकम्फर्टेबल करतो आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तो तसाच भाव येतो, तसाच आपला कॉन्फिडन्स पण लो व्हायला लागतो आणि लुक पण तसाच बोरिंग व्हायला लागतो. कारण सतत आपलं लक्ष त्या फुटवेअर्सकडं, त्या हिल्समुळे दुखायला लागलेल्या पायांकडे जातं आणि त्याच्यामुळे पण आपण अजिबात छान दिसत नाही. कितीही ब्रँडेड, किती महागडे कपडे घाला, त्याचं काही दुखत असेल, काही त्रास होत असेल, तर अशा वेळी आपलं लक्ष लागतं का कशात? त्यामुळेच फुटवेअर आपण कसे मॅच करतोय, कोणत्या ड्रेसवरती काय घालतोय, हे तितकंच महत्वाचं आहे. असे कोणते फुटवेअर आहेत जे आपल्याकडे असायलाच हवे, जे आपल्याला प्रचंड ड्रेसेसवरती, जीन्सवरती, साडीवरती, कशावरतीही इझिली मॅच करता येतात, हे जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया येईल की कोणत्या याच्यावरती कसे फुटवेअर मॅच करावे. सो इथे मी फर्स्ट फोटोमध्ये तुम्ही बघितलं तर साध्या सिंपल ज्या मी रोजच्या चपला घालते किंवा मला थोडीशी टाचदुखीचा त्रास होत होता, म्हणून त्याच्यासाठी जे मी फुटवेअर घेतले होते ते बरेचदा मी सगळ्या ह्याच्यावरती तेच घालायचे. पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काय चेंज केलं, मी ज्या फुटवेअरपेक्षा ज्युती ऍड केल्या, त्याच्यामुळे पण मला स्वतःलाही एकतर त्या कम्फर्टेबल पण आहेत आणि ओव्हरऑल जो लुक आहे किंवा एक जे स्टायलिंग करणं आहे ते कम्प्लीट झाल्यामुळे मला स्वतःला पण लुक छान वाटायला लागला, पॉलिश वाटायला लागला किंवा स्वतःलाही आपण छान स्टायलिंग केले आज असं कॉन्फिडन्स आल्यामुळं आणखीन जास्त फ्रेश वाटायला लागले किंवा मी आणखीन जास्त छान वाटायला लागले. आणि या सगळ्यांसोबतच सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला स्वतःचा कॉन्फिडन्स. आपण जाड आहे किंवा फार बारीक आहे, मीडियम आहे, काळ्या आहे की गोऱ्या आहे, सावळ्या आहे, आपण अगदीच असे दिसतोय तसे दिसतोय, हा कोणताही विचार मनात कधीही आणायचा नाही.